नमस्कार, मी डॉक्टर एकता, होमिओपॅथी कन्सल्टंट, कॉस्मॅटॉलॉजिस्ट, ट्रायकोलॉजिस्ट, डोंबिवली वेस्ट. आपण लास्टचा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करतोय. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं मुतखडा कसा होतो, काय असतात त्याची लक्षणं, काय असतात, त्रास काय होतात, आणि त्याच्यामध्ये आपण लोकांच्या मनातले समज गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यातलाच आता पुढचा भाग. बरं, मुतखडा हा मोस्टली 2 प्रकारचा येतो. कॅल्शियमपासून बनणारा असतो, युरिक ॲसिडपासून बनणारा असतो. अजून पण छोटे प्रकार आहेत, पण मेनली आहेत ते मोठे 2च, कॅल्शियम आणि युरिक ॲसिड. सो कॅल्शियममध्ये पण प्रकार पडतात, पण मोस्टली 70 ते 75% युरिन स्टोनमध्ये किंवा किडनी स्टोनमध्ये दिसणारा स्टोनचा प्रकार आहे तो कॅल्शियम. सो आता कळतो कसा, आयदर युरिन चेकमध्ये कळतं किंवा स्टोन बऱ्याच वेळा पासआउट झाला स्टोन चेकिंगला पाठवला जातो. पण एक साधं सोपं आहे, त्याच्या कलर्सवरून सुद्धा स्टोन कॅल्शियमचा आहे, युरिक ॲसिडचा आहे, कसला आहे ते कळू शकतं अंदाजे. सो आता कॅल्शियमचा स्टोन बऱ्याच वेळा होतो. कॅल्शियम ऑक्झॅलेटचा त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त स्टोन होतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं, ज्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल मागे जाऊन नक्की व्हिडिओ पहा आपला, आणि पूर्ण एंडपर्यंत डिटेलमध्ये समजावलेला आहे, व्हिडिओ पाहून घ्या. आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. बरं, ऑक्झॅलेट ज्या गोष्टींमध्ये जास्ती असतं किंवा कॅल्शियम ज्या गोष्टींमध्ये जास्ती असतं असे पदार्थ खाल्ल्याने हा स्टोन वाढतो. बरं, सगळ्यांनाच होतो असं नाही. ज्यांना स्टोन फॉर्मेशन व्हायची टेंडन्सी जास्ती असेल, ज्यांना किडनीमध्ये की म्हणजे फिल्टर्समध्ये आपल्या डिस्टर्बन्सेस असतील, युरिन पटपट क्लिअर होत नसेल, मी मागे सांगितलं होतं तसंच, क्षार, आपल्या युरिनमध्ये जे क्षार असतात ते सेडिमेंट होतात, बसून जातात, मग त्यावेळेला तयार होणारे त्याची पावडरचा मग पुढे होणारे स्टोन तयार. सो ते आपल्याला क्षार आपल्याला तिथे जमून नाही द्यायचे. कॅल्शियम जे खातात किंवा कॅल्शियमचे आता फ्रॅक्चर्स झाले किंवा ऑस्टिओआर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस, त्याच्यामध्ये कॅल्शियम सर्रास प्रिस्क्राईब केलं जातं. सो ते कॅल्शियम डिपॉझिशन हेवी झालं, एका लेवलच्या वर गेलं, तरीसुद्धा मग आपल्याला स्टोन फॉर्मेशन होऊ शकतं. स्पेशली ऑक्झॅलेट आलं त्याच्यासोबत कॉम्बिनेशनला, सो ऑक्झॅलेटचे पण मग स्टोन फॉर्मेशन होऊ शकतं. सो असे पदार्थ, आता कॅल्शियम सगळ्यात जास्ती कशात आहे, ऑक्झॅलेट सगळ्यात जास्ती कशात आहे, हे तुम्हाला गुगलवर टाकलं तर भरपूर मोठी लिस्ट भेटेल. भाज्या, बऱ्याचशा भाज्या, म्हणजे आता मग पालक आपण अवॉइड करायला सांगतो, किंवा हिरवी मिरची आली, वांगं आलं, भेंडी आलं, टोमॅटो वगैरे आलं, आंबटसर फळं वगैरे आली, त्या आपण टाळायला कशाला सांगतो, त्याच्यामध्ये ऑक्झॅलेट जास्ती असतं म्हणून. ह्या गोष्टी टाळल्या तर तुमचं ऑक्झॅलेट कंट्रोलमध्ये येईल. बरं, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तुम्हाला ज्यांना कॅल्शियम स्टोन आहे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांसाठी सर्रास एक सोपा उपाय आहे की तुम्ही पाणी भरपूर प्या. आता पाणी भरपूर का प्यायचं आहे, पाणी भरपूर पिण्यामागचं एकच कारण आहे की तुमचं मागे आपण सांगितलं काय होतं, क्षार जमा होतात. मग ते जर तुम्ही पाणी भरपूर प्यायलात, फोर्सनी युरिन पास होतीये, बऱ्याच वेळा तुम्ही युरिनला जाताय, अडकवून ठेवत नाहीत युरिन म्हटल्यावर मग ते तिथं खराब पाणीच आहे ना. युरिन म्हणजे जे टाकायचं आहे बॉडीला बाहेर, ते तुम्ही साचवूनच ठेवलं आपल्या एखाद्या भांड्यात, म्हणजे आपल्या बॅगमध्ये तुम्ही साचवून ठेवलं, तर मग काय होणार, ते तिथे साचून क्षार जमा होणार, पावडर होणार पहिले तयार, आणि मग त्याच्यानंतर स्टोन बनणार. सो आपल्याला युरिन साचूनच द्यायची नाही आहे. सो आधी युरिन कंट्रोल करू नका, वेळेवर जा युरिनला, प्लस पाणी भरपूर प्या, जेणेकरून युरिन भरपूर पास होईल. तुम्हाला ट्रान्सपरंट व्हाईटिश युरिन पास झाली पाहिजे. येलो व्हायला लागली, कॉन्सन्ट्रेटेड व्हायला लागली, डार्क युरिन होते, पिवळी धम्मक होते, लालसर होते, ह्याचा अर्थ तुमचे फिल्टर कॉन्सन्ट्रेटेड युरिन पास करतायत, तिथे कुठेतरी गडबड सुरू झालेली आहे, आणि ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये खूप सारे क्षार जमा व्हायला लागलेले आहेत जे तुमच्या शरीराला नको आहेत, हानिकारक आहेत. सो ते टाकणं, वेळच्या वेळी टाकणं गरजेचं आहे, म्हणजे मग स्टोन फॉर्मेशन कंट्रोलमध्ये येतील तुमचे. सो भरपूर पाणी प्या. नारळ पाणी पण पिऊ शकता तुम्ही. खोबऱ्याचं पाणी, नारळ पाणी हे लघवीमधून कचरा बाहेर टाकायला खूप चांगलं काम करतात. बार्लीचं पाणी पिऊ शकता तुम्ही. कुळथाचं पीठ वगैरे खाऊ शकता तुम्ही, ते पण खूप चांगलं काम करतं स्टोन बाहेर काढण्यासाठी. औषधं तर आहेतच, पण डेली मेंटेनमध्ये पण तुम्ही पाणी भरपूर प्या. लघवी आली तर थांबवू नका, युरिनला जात जा वेळच्या वेळी. वॉशरूमला जायचं आहे वेळच्या वेळी, थांबवून नाही ठेवायचं आहे, आणि भरपूर पाणी प्यायचं आहे. आता पाणी किती प्यायचं आहे ते प्रत्येक शरीराचं प्रमाण वेगळं आहे, हवामानाप्रमाणे वेगळं आहे, तुम्ही कुठल्या एरियात राहता त्याप्रमाणे वेगळं आहे, तुम्ही काम काय करता त्याप्रमाणे पण वेगळं आहे. आता तुम्ही शारीरिक हालचाल खूप असेल तुमची, घाम खूप फुटत असेल, तर पाणी घामातून निघून जातं, त्याच्यामुळे मग काय होणार,
जर घामामधून पाणी निघून गेले तर युरिनमधून लघवीमधून यायला पाणी कमी आहे. त्यासाठी तुम्हाला भरपूर पाणी प्यायलं पाहिजे. तुमचं बैठं काम आहे, मानसिक फक्त काम जास्ती, शारीरिक काम जास्ती नाही आहे. तर तुम्हाला घाम कमी फुटणार आहे. AC मध्ये बसत असाल अजून घाम कमी फुटणार आहे. मग त्यावेळेला पाणी कमी पिलं तरी सुद्धा चालणार आहे. पण तुमच्या शरीराची गरज ओळखा आणि त्याप्रमाणे पाणी प्यायचंच आहे तुम्हाला. बरं, मागे सांगितलं तसं भाज्यांमध्ये थोडंसं तुम्हाला चेंजेस करावे लागतील. युरिक ॲसिड पण बऱ्याच वेळा ज्या पदार्थांमध्ये ते तुम्हाला पदार्थ टाळावे लागतात. हाय प्रोटीन रिच डाएट ते पण बऱ्याच वेळा कमी करावं लागतं. आता बऱ्याच वेळा दूध कमी करायला सांगतो का? दुधामध्ये खूप सारं कॅल्शियम आहे. दुधाचे पदार्थ त्यात कॅल्शियम. तूप चालू शकतं, तुपात नाही पण दुधामध्ये कॅल्शियम खूप सारं असल्यामुळे दुधाचे पदार्थ बऱ्याच वेळा आपण कमी करायला लावतो ज्यांना कॅल्शियम स्टोन असेल. युरिक ॲसिड बऱ्याच वेळा नॉनव्हेज प्रोटीन जे असतं त्याच्यामधून युरिक ॲसिड मिळतं. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला स्टोन युरिक ॲसिडशी रिलेटेड आहे त्यांना आपण नॉनव्हेज पण बऱ्याच वेळा कमी करायला सांगतो. मग ते कधीतरी तुम्ही 8 दिवसांनी खाताय, 15 दिवसांनी खाताय, दॅट इज ओके. अगदीच बंदही नाही करायचं आहे, कारण इसेन्शियल अमायनो ॲसिड प्रोटीन पण बॉडीला गरजेचे आहेत. त्याच्यामुळे सगळंच बंद नाही करायचं आहे, ते लिमिटमध्ये खायचं आहे. आता बरेच जण चहा कॉफी कंटिन्यू सारखं चालू असतं, ते सुद्धा आता त्या गोष्टी आल्या, आंबटसर गोष्टी आल्या, किंवा मगाशी सांगितलं तसं पालक आलं, भेंडी आलं, वांगं आलं, अदर टोमॅटो वगैरे अशा गोष्टी आहेत ज्याच्यात ऑक्झॅलेट जास्त आहेत, त्या गोष्टी कमी केल्या पाहिजेत. पण बंद केल्या पाहिजे असं नाही आहे. कधी तुम्ही 8-15 दिवसातून खाऊच शकता, कारण अदरही विटॅमिन्स त्याच्यामध्ये असतात. फक्त अति नाही प्रमाणात गेलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या बॉडीमध्ये ऑक्झॅलेट नावाचा घटक वाढणार नाही, शार्क सेटल होणार नाहीत. म्हणून पाणी भरपूर पिलं पाहिजे, लघवीला वेळच्या वेळी गेलं पाहिजे, नारळ पाण्यासारखे पदार्थ भरपूर खाल्ले पाहिजेत. आणि मग त्याच्याने आपली किडनी जेवढी स्वस्थ राहील तेवढे चांगलं. फिल्टर जेवढा चांगला, किडनी कितीतरी मोठा अवयव आहे, त्याच्यावर पाहिजे आपण किडनी शरीरात आपल्या काम काय करतं त्याच्यावर पाहिजे आपण सेपरेट व्हिडिओ बघूया. पण आत्ता तरी आपण मुतखड्याशी रिलेटेड बघतोय, त्यामुळे त्याच्याशीच रिलेटेड सांगणार आहे. सो युरिक ॲसिड आणि कॅल्शियम ऑक्झॅलेट स्पेशली हे ज्या गोष्टींमध्ये जास्ती आहेत ते पदार्थ तुमच्या रोजच्या राहण्यामध्ये कमी करायचे आहेत खाण्यामध्ये. तर ते कशात आहेत? भरपूर मोठी लिस्ट आहे, तुम्ही गुगलवर टाकून बघू शकता. त्यातले तुमच्या जेवणात रोजचे येणारे पदार्थ. आता प्रत्येकाच्या जेवणाच्या पदार्थांची लिस्ट वेगळी आहे, म्हणून मी हे खाऊ नका ते खाऊ नका असं सांगणार नाही आहे. ज्याच्या एरियामध्ये तुम्ही कुठल्या एरियात राहता, तुमचं रोजचं जेवण काय आहे, त्याप्रमाणे तुमच्या जेवणात येणारे कॅल्शियम ऑक्झॅलेट किंवा युरिक ॲसिडशी रिलेटेड जे काही पदार्थ असतील ते कंट्रोलमध्ये आणायचे. तुमच्या बॉडीमध्ये कधी टेंडन्सी पण असते की जरा काही झालं की खडा बनायची सवय सुरुवात होऊन जाते, मग त्यालाही कंट्रोल आणायचं आहे. तुमची लाईफस्टाईल थोडीशी सुधारायची आहे, किडनीवर लोड नाही पडला पाहिजे, स्ट्रेस कंट्रोलमध्ये आणायचं आहे. थोडी एक्सरसाइजही चालू ठेवायची. एक्सरसाइजने बघा ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, सो युरिन वगैरे इझिली पास होऊ शकते. त्यामुळे तिकडेही लक्ष द्यायचं आहे. थोडासा व्यायाम, थोडंसं खाण्यापिण्यावर लक्ष, थोडंसं तुमचं पाणी किती पिता त्यावर लक्ष द्यायचं आहे. लाईफस्टाईल छान ठेवायची आहे तुम्हाला, त्यामुळे स्टोन आपोआप कंट्रोलमध्ये येईल. बरं, आता स्टोन बनलाय, ती होऊ नये वगैरे म्हणून आपण करतोय, किंवा जर झालाय तर पुढे होऊ नये म्हणून आपण प्रयत्न केले. आता झालाय तर त्याला काय करणार? पहिली गोष्ट तर झालाय हे कधी कळणार तुम्हाला? एक तर खूप पोटात दुखायला लागतं तेव्हा तुम्हाला कळतं. त्यावेळेला सोनोग्राफी वगैरे केला, एक्सरे केला की कळतं. मग पुढचे उपचार आहेतच. जर स्टोन अडकला असेल, ब्लिडिंग सुरू होत असेल, हिमॅच्युरिया चालू झाला असेल, किंवा मागे सांगितलं त्याप्रमाणे युरिन खालच्या पाईपमध्ये म्हणजे युरेथ्रामध्ये अडकून बसला असेल आणि दोन्ही साईडची युरिन अडकून बसली असेल, युरिन बाहेर येत नसेल, तर अशा वेळेला आपल्याला इमर्जन्सीमध्ये कॅथेटर वगैरे टाकून किंवा ऑपरेट करून तो स्टोन काढणं गरजेचं आहे. त्यावेळेला आपण खडा फुटण्यासाठी मी औषध घेईन, 8 दिवस बघतो, 15 दिवस बघतो, अशी वेळ आपल्याकडे नसते. त्यामुळे इमर्जन्सीमध्ये काही वेळा ऑपरेशन करावंच लागतं, पण दरवेळेलाच नाही. तुम्ही वेळेत कधी बघितलं ना की बाबा स्टोन आहे आपल्याला आणि त्याचं औषध टायमात चालू केलं. आयुर्वेदिक औषधं आहेत, होमिओपॅथिक औषधं आहेत, बरीच औषधं आजकाल मार्केटमध्ये सुद्धा आहेत, पण डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. तुम्हाला स्टोन कुठल्या प्रकारचा आहे, तुम्हाला स्टोन किती दिवसांनी होतोय, औषध किती वेळा घेतलं पाहिजे, तुम्हाला अदर काही त्याच्यासोबत आजार नाही आहेत ना, कॅल्शियम किती तुम्हाला घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही एजेड असाल किंवा तुम्हाला कॅल्शियम शरीराला गरजेचं असेल, विटॅमिन डी गरजेचं असेल, तर किती प्रमाणात घेणं गरजेचं आहे, हे सगळं डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. सरसकट आपण कॅल्शियम घेतो, हाडं दुखतात माझे आजकाल, सो कॅल्शियम चालू केलं, विटॅमिन डी माझं मी चालू केलं मेडिकलमधून, तसं करू नका. सो व्यवस्थित सल्ल्याने किती प्रमाणात घ्यायचं आहे, 500 पॉवरमध्ये कॅल्शियम हवं आहे, 600 हवं आहे, 1000 हवं आहे, 1200 हवं आहे, ते डॉक्टरांना ठरवू द्या.
तुम्ही उठसूट पटकन जाऊन कॅल्शियम घेतो, हाडं दुखायची बंद होतील. पण मग दुसरा काही त्रास चालू झाला तर? आजकाल कॅल्शियम कार्बोनेट आहे, कॅल्शियम सायट्रेट आहे, कॅल्शियम सायट्रेट मेलिएट आहे, होमिओपॅथिक कॅल्शियम पण आहेत, बरेच कॅल्शियमचे प्रकार आहेत, आयुर्वेदिकमध्ये पण कॅल्शियमचे चूर्ण वगैरे आहेत. सो ते व्यवस्थित तुमच्या डॉक्टरांना तुमच्या शरीराला काय सुटतं ते पाहू द्या. माझ्या मित्राने घेतलं, मैत्रिणीने घेतलं म्हणून मी ते कॅल्शियम घेतो असं करू नका. युरिक ॲसिडची गोळी कुठली घ्यायची आहे सर्रास तुम्ही डॉक्टरला न विचारता घेऊ नका. त्याचे तुमच्या अदर काही इश्यूज आहेत, लिव्हर आहे, किडनीज आहेत, त्याच्या हार्ट आहे, त्याच्यावर काही दुष्परिणाम होणार नाहीत ना, ते पण बघितले पाहिजे तुम्हाला. सो मुतखड्याला घाबरण्याची गरज नाही आहे. मुतखडा बरा होऊ शकतो, बिना ऑपरेशनसुद्धा बरा होऊ शकतो. आता तुम्हाला कळलं, मागे सांगितलं होतं तसं किडनीच्या फनेलमध्ये त्या पार्टमध्ये स्टोन फिरत असताना जर कळलं तर तिथून औषधं घेतलं तुम्ही जाईल स्टोन निघून. तुम्हाला वेळेतच कळलं की स्टोन खाली सरकायला लागलाय, साईज त्याची किती MM आहे त्यावर पण डिपेंड आहे, कधी पडेल, किती वेळ लागेल त्यावरही डिपेंड आहे. मग तुम्ही पथ्यपाणी तर करालच, प्लस औषधोपचार कराल तर आरामात स्टोन पडून जाणार आहे. परत पुढे स्टोन होऊ नये म्हणून थोडेसे पथ्य आणि काही औषधं असतात मेंटेनन्सवाली, ती घेतली तरी स्टोन व्हायचं प्रमाण कमी होणार आहे. त्यामुळे मुतखडा हा आजार बरा होणारा आहे. ऑपरेशन शक्यतो मी टाळायला सांगते जोपर्यंत इमर्जन्सी येत नाही तोपर्यंत. कारण एक ऑपरेशन केलं म्हणजे कायमचे मुतखडे बरे झाले किंवा निघून गेले असं नाही. एक काढलात, काही दिवसांनी तुमच्या बॉडीला जर सवय असेल ते क्षार जमा करायची, किडनी फंक्शन थोडं स्लो होत असेल, तुमची हॅबिट्स, रोजची लाईफस्टाईल, तुमचं रोजचं राहणीमान जर चांगलं नसेल, परत स्टोन होणार आहेत. मग तुम्ही काही असेही दर 3 महिन्याला स्टोन तयार होतो, मग दर 3 महिन्याला ऑपरेशन करणार का? काही असेही 10 वर्षांनी तरी स्टोन तयार होतं. पण आपल्या शरीराला आपण व्यवस्थित काळजी घेतली तर पुढे होणारं मुतखड्याचं प्रमाण कमी करता येईल. आणि जे आता आहेत त्यांना बिना ऑपरेशनचे आपल्याला टाळता येतील. सो ऑपरेशनच्या त्रासातून वाचू. ऑपरेशन आजकाल लेझरही ऑपरेशन केले जातात आणि ओपन करून पण ऑपरेट केले जातात. पण शेवटी ऑपरेशन म्हटल्यावर हॉस्पिटलाइज आणि तो त्रास तर आहेच ना, शारीरिक, मानसिक, आर्थिक तिन्ही त्रास होऊन जातात. त्यामुळे तो टाळण्यासाठी आपण आपल्या शरीराकडे लक्ष देणं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुधारणा करणं फार गरजेचं आहे. सो आता तुम्हाला मुतखडा झाल्यावर काय करायचं आहे, होऊ नये म्हणून काय करायचं आहे, किंवा मग पुढे आपल्या रोजच्या राहण्यामध्ये काय काय बदल करायचे आहेत ते तुम्हाला कळलंच असेल. सो घाबरून जाऊ नका. मुतखड्यावर उपचार होऊ शकतो, औषधं त्याच्यासाठी आहेत वेळीच केलीत तर. आणि इमर्जन्सी आली तर ऑपरेट झाल्यावर सुद्धा पुढे नंतर तो कसा टाळता येईल, ऑपरेशन कसं टाळता येईल ह्याच्यावर पण उपचार आहेत. काही औषधं अशी सुद्धा आहेत सुंदर. आता होमिओपॅथीमध्ये पण आम्ही औषधं अशी देतो, अगदी 4 तासापासून लघवी अडकून बसली, औषध दिलंय त्याला पुढच्या अर्ध्या ते 1 तासामध्ये लघवी झालेली आहे, स्टोन पास झालेले आहे. इथपर्यंत पण केसेस छान रिकवर होतात. पण डिपेंड आहे स्टोनची साईज, स्टोन किती साईजचा आहे, किती लहान मोठा, कुठे अडकून बसलाय, कुठल्या पोझिशनला बसलाय, त्याचा शेप काय आहे स्टोनचा, त्यावर पण डिपेंड राहतं. सो तुम्ही सरसकट स्वतःचे उपचार करू नका. डॉक्टरकडून जाऊन व्यवस्थित सल्ला घ्या. त्यांनी सांगितलं एक्सरे सोनोग्राफी करायला तर व्यवस्थित करा. कोणाकोणाचं असतं मला फक्त ॲसिडिटी होते, मग पूर्ण पोटाची सोनोग्राफी कशाला करायला सांगितली, किडनीची सोनोग्राफी कशाला करायला सांगितली. पण काहीतरी डॉक्टरांना तिथे वाटलं असेल ना की हे लक्षण असू शकतं, पुढे हे निघू शकतो आजार, म्हणून सांगितलं असेल. सो डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या आणि स्टोनला घाबरू अजिबात नका. आय होप आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही तुम्हाला सांगितले कळलं असेल. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा, जेणेकरून इतरांच्या पण ज्ञानामध्ये भर पडेल. आणि ह्या अज्ञानामुळे जी काही भीती आहे आजाराबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये, ती कमी करायचा मी प्रयत्न करते, त्याच्यात मला यश मिळेल. थँक्यू.